नमस्कार मंडळी, मित्रांनो तुम्हाला भारत सरकार यांच्या मार्फत पोस्ट ऑफिसमध्ये एक नवीन जाहिरात प्रेझेंट करण्यात आली आहे। यामध्ये मित्रांनो तुम्हाला ग्रामीण डाक सेवक यांच्या मार्फत या ठिकाणी एक जाहिरात प्रेझेंट करण्यात आलेली आहे। त्यासाठी मित्रांनो तुम्हाला हा फॉर्म ऑनलाईन स्वरूपाचा फॉर्म भरायचा आहे। त्यासाठी मित्रांनो तुम्ही 10वी पास असलेले विद्यार्थी या ठिकाणी अप्लाय करू शकता। कोणतीही एक्झाम न देताच तुमच्या ठिकाणी जाहिरात असणार आहे। या व्हिडिओमध्ये तुमच्या जिल्ह्यानुसार आणि तुमच्या स्टेटला किती जागा असणार याची माहिती आपण घेणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। असंच नोटपॅड चॅनेलला सबस्क्राईब करून बेल नक्की दाबा। आजचा हा सुरू करूया। ओके, तर मित्रांनो india.post.gov.in ह्या वेबसाईटद्वारे तुम्हाला संपूर्ण माहिती या ठिकाणी पाहायला मिळणार आहे। त्यामध्ये मित्रांनो पहिली या ठिकाणी एक नोटिफिकेशन आहे। त्यामध्ये मित्रांनो ज्या सर्कल असतात त्यामध्ये महाराष्ट्र सर्कल असणार, कोकण आणि मराठी लँग्वेज असणार आहे। त्यासाठी एकूण जागा असणार 93, त्यापैकी UR साठी 49, OBC साठी 15, SC साठी 0, ST साठी 14, EWS 12, हँडिकॅप 1 साठी 0, B साठी 3, C साठी 0 आणि DE साठी 0 असणार आहेत। त्याचबरोबर पुढचा आहे तो महाराष्ट्रामध्ये अजून एक जाहिरात असणार आहेत। मराठी लँग्वेजसाठी 3460 जागा असणार आहेत। त्यासाठी UR साठी 1505 जागा, OBC 765 जागा, EC साठी 383 जागा, ST साठी 272 जागा, EWS साठी 389 जागा, हँडिकॅप A साठी 32 जागा, B साठी 53 जागा, C साठी 42 जागा आणि D साठी 19 जागेसाठी तुम्हाला पदभरती असणार। आता मित्रांनो लक्षात घ्या, तुम्हाला तुमचे जे डिव्हिजन असतात त्यानुसार किती जागा असतात ते सुद्धा पाहणार आहोत। त्यासाठी मित्रांनो या ठिकाणी वेसेंट पोस्ट ह्या ऑप्शनवर क्लिक करा। पहिल्यांदा सर्कल सिलेक्ट करायचा आहे मित्रांनो आणि त्यामध्ये तुम्हाला डिव्हिजन टाकायचे। अहिल्यानगर डिव्हिजन मध्ये जर पाहिले तर मित्रांनो तुम्हाला एकूण अहिल्यानगर डिव्हिजन मध्ये एकूण 73 जागा असणार आहेत। त्यापैकी मित्रांनो तुम्हाला OBC, SC, ST आणि UR असं आरक्षण असणार आहे आणि हँडिकॅप साठी सुद्धा आरक्षण असणार आहे। पुढचे आहे तो अकोला डिव्हिजन मध्ये जर पाहिलं तर मित्रांनो तुम्हाला 105 जागा असणार आहेत। अमरावती डिव्हिजन मध्ये पाहिलं तर 132 जागा असणार आहेत। बारामती डिव्हिजन मध्ये पाहिलं तर 65 जागा असणार आहेत। बीड डिव्हिजन मध्ये पाहिलं तर 74 जागा आहेत। भुसावळ डिव्हिजन मध्ये पाहिलं तर 63 जागा आहेत। बुलढाणा डिव्हिजन मध्ये पाहिलं तर 48 जागा आहेत। चंद्रपूर डिव्हिजन मध्ये पाहिलं तर चंद्रपूरला सर्वाधिक 325 जागांसाठी पदभरती असणार आहे। छत्रपती संभाजीनगर डिव्हिजन जर पाहिले तर मित्रांनो तुम्हाला यासाठी 99 जागा असणार आहेत। पुढची डिव्हिजन धाराशिव डिव्हिजनसाठी जर पाहिले तर मित्रांनो तुम्हाला 84 जागांसाठी पदभरती असणार आहेत। पुढची डिव्हिजन आहे धुळे डिव्हिजनसाठी जर पाहिले तर मित्रांनो तुम्हाला एकूण 133 जागांसाठी पदभरती असणार आहे। पुढची डिव्हिजन आहे गोवा डिव्हिजनसाठी जर कोकणी लँग्वेज वगैरे लागते त्यासाठी 92 जागांसाठी पदभरती असणार आहेत। पुढची जी डिव्हिजन आहे जळगाव डिव्हिजनसाठी जर पाहिलं तर मित्रांनो 64 जागांसाठी पदभरती असणार आहे। पुढची डिव्हिजन आहे कराड डिव्हिजनसाठी एकूण 86 जागांसाठी पदभरती असणार आहेत। पुढची डिव्हिजन आहे कोल्हापूर डिव्हिजनसाठी जर पाहिलं तर मित्रांनो तुम्हाला 108 जागांसाठी पदभरती असणार आहे। पुढची डिव्हिजन आहे मालेगाव डिव्हिजन मध्ये जर पाहिलं तर 80 जागा असणार आहेत। पुढची डिव्हिजन मुंबई ईस्ट डिव्हिजन यामध्ये 3 जागा आहेत। त्याचबरोबर पुढचा तो नॉर्थ डिव्हिजनसाठी 5 जागा आहेत। नॉर्थ डिव्हिजन ईस्टसाठी 10 जागा आहेत। मुंबई सिटी नॉर्थ वेस्ट डिव्हिजनसाठी 18 जागा आहेत। मुंबई सिटी साऊथ डिव्हिजनसाठी 1च जागा आहे। मुंबई सिटी वेस्ट डिव्हिजनसाठी 4 जागा आहेत। मुंबई GPO डिव्हिजनसाठी 1च जागा आहे। नागपूर डिव्हिजनसाठी 8 जागा आहेत। नागपूर मोफुसिल डिव्हिजनसाठी 305 जागांसाठी पदभरती असणार आहे। नांदेड डिव्हिजनसाठी जर पाहिलं तर नांदेड डिव्हिजनसाठी 58 जागांसाठी पदभरती असणार आहे। नाशिक डिव्हिजनसाठी जर पाहिलं तर नाशिकसाठी 52 जागांसाठी पदभरती असणार आहे। नवी मुंबई डिव्हिजनसाठी जर पाहिलं तर मित्रांनो तुम्हाला 49 जागांसाठी पदभरती असणार आहे। पुढची डिव्हिजन आहे मुंबई डिव्हिजनसाठी जर पाहिलं तर मित्रांनो तुम्हाला 49 जागांसाठी पदभरती असणार आहेत। त्याचबरोबर पुढची आहे तो पालघर डिव्हिजनसाठी जर पाहिलं तर 81 जागा आहेत। पंढरपूर डिव्हिजनसाठी जर पाहिलं तर 61 जागा आहेत। परभणी डिव्हिजनसाठी जर पाहिलं तर 49 जागा आहेत। पुणे सिटी ईस्ट डिव्हिजनसाठी जर पाहिलं तर 30 जागा आहेत। पुणे सिटी वेस्ट डिव्हिजनसाठी पाहिलं तर 12 जागा आहेत। पुणे मोफुसिल डिव्हिजनसाठी पाहिलं तर 131 जागा आहेत। रायगड डिव्हिजनसाठी पाहिलं तर 136 जागा आहेत। रत्नागिरी डिव्हिजनसाठी पाहिलं तर 218 जागा आहेत। RMSDN मिरजसाठी 4 जागा आहेत। RMSLDN भुसावळसाठी 1च जागा आहे। सांगली डिव्हिजनसाठी पाहिलं तर 114 जागा आहेत। सातारा डिव्हिजनसाठी पाहिलं तर
84 जागा आहेत. श्रीरामपूर डिव्हिजनसाठी बघितलं तर 74 जागा आहेत. सिंधुदुर्ग डिव्हिजनसाठी बघितलं तर 100 जागा आहेत. सोलापूर डिव्हिजनसाठी बघितलं तर 66 जागा आहेत. ठाणे डिव्हिजनसाठी बघितलं तर 70 जागा आहेत. वर्धा डिव्हिजन बघितलं तर 83 जागा आहेत. यवतमाळ डिव्हिजन बघितलं तर 93 जागा आहेत. अशा स्वरूपाचे जे डिव्हिजन असतात त्यानुसार तुमच्याकडे ज्या जागा असतात, लक्षात घ्या डिव्हिजन म्हणजे काय, तर ते तुमचं पिनकोड असतात, त्याचा एरिया असतो, त्यामध्येच तुमच्याकडे डिव्हिजन सामावलेले असते. त्या सर्व जागेमध्ये ह्या सर्व डिव्हिजनमध्ये मी तर तुम्हाला UR आरक्षण आहे, OBC, SC ST, हँडिकॅपचं आणि EWS असं सगळं आरक्षण असणार आहेत. तुम्हाला फॉर्म भरत असताना तुम्हाला ज्या डिव्हिजनला अप्लाय केला असेल त्याच डिव्हिजनमध्ये तुम्हाला किमान एक आणि जास्तीत जास्त तुमच्या चॉईसप्रमाणे तुम्हाला जी काही ऑफिस टाकायची असतात. ओके, तर मित्र तुम्हाला GD साठी कोणकोणत्या विभागासाठी किती जागा आहेत, व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.